गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज संस्थापक सिंहासनाधीष्ठित जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी कुणाचा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा धन्यवाद। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। होय बांधवांनो, संबंध जगामध्ये ज्यांनी क्रांती घडवली असं म्हणा, एक चमत्कार घडवला, अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवला। मी बंड म्हणणार नाही त्याला, कारण शिवसेना प्रमुखांचीच आम्हाला शिकवण आहे, कुणावरती अन्याय होता कामा नये आणि अन्याय देखील सहन होता कामा नये। रात्री 2 वाजता मला फोन आला, रामदास भाई मी निघालो, मला अपमानित केलं, 5 तास मला बाहेर ठेवलं आणि स्वाभिमानाने तू निघाले। त्याचा संबंध महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब। आता आमचे पालकमंत्री गेले, माणूस चांगला आहे, गुहागरला आता आज मोठा धमाका होणार आहे, भास्कर जाधवांची आज झोप पडून जाणार आहे। गुहागरचे जिल्हा परिषद सदस्य आज आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। ते आपले लाडके पालकमंत्री उदय सामंत, मगाशी म्हटल्याप्रमाणे रायगडचा वांगडा मावळा जे ओठात आहे ते पोटात आहे, इकडे तिकडे काही नाही, आणि इकडे तिकडे झालं तरी भगव्याची बेमारी नाही असं निष्ठावंत मावळा आपले भगतसिंग गोगावले। होय, आता मीच माझी पाठ थोपटून घेतली पाहिजे। मीनाताई ठाकरे सभागृह शिंदेसाहेब फक्त मागच्या महाराष्ट्रामध्ये मीनाताईंचं नाव आहे एकाच ठिकाणी कुठंच नाही, आणि महाराष्ट्रामध्ये मीनाताईंचा स्टॅच्यू शिवाजी पार्क सोडलं तर फक्त माझ्या उदासांमध्ये आहे। हे दोन्ही पुतळे मी बनवले। त्यावेळेला शिवसेना प्रमुख स्वतः शिवसेना भवनमध्ये यायचे, त्या कलाकारांना सांगायचे नाही नाही हे इथं एक केस असं होत आहे, हे असं झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, हे बाळासाहेब सांगायचे येऊन। आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली मीनाताईचे 2 पुतळे झाले, त्यातला एक पुतळा शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये लागला आणि दुसरा रामदासभाईंच्या उदासामध्ये लागला। हे 2च पुतळे महाराष्ट्रामध्ये मीनाताईंचे, 2च, तिसरा कुठे मिळणार। अरे मातृश्री निष्ठा तुम्ही आम्हाला काय शिकवता, काँग्रेसमध्ये गेलात आणि तुमच्या निष्ठांच्या विष्ठा झाल्या तुमच्या निष्ठांच्या, आणि म्हणून एकनाथ शिंदे नाही पोहोचला। कशाला आता बोंबलताय, आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे मी माझी पाठ थोपटून घेतली पाहिजे। आज इतकं सुंदर की माझ्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही।
मला असं वाटतं की मुंबईमध्ये कुठल्या नाट्यगृहामध्ये मी आहे, म्हणजे मुंबईच्याही नाट्यगृहाला लाजवेल इतकं छान नाटक बनवणारा माझा मुलगा योगेश दादा. कभी कभी बाप से भी बेटा सवाय होता है. संजय कदम दिसत ना आपल्याला. होय, संजय कदमांची काही चूक नाही, मुद्दा मी आपल्याला सांगेन. 2009 सालचं ज्यावेळेला त्याने चित्र पाहिलं त्यावेळी तो त्याने निर्णय घेतला होता. मग माझा संजय कदम असू देत, माझा सिकंदर जसनाईक असू देत, यांना त्यांनी चूक केली म्हणून कदापि बोलू शकणार नाही, कदापि बोलू शकणार. पण आज पुन्हा एकदा आपल्या कुटुंबामध्ये जे आले तो माझा लहान भाऊ पुन्हा इथं बसलेले संजय कदम, आमचे दुसरे उपनेते चव्हाण साहेब. हा माणूस कमी बोलतो साहेब, काम जास्त करतो. उपनेते म्हणून आपण जबाबदारी दिलेली आहे, पण तर देखील संबंध कोकणामध्ये पोहोचत असताना, जिल्ह्यामध्ये पोहोचत असताना कुठेतरी एखादं महामंडळाचा विचार त्यांच्या वतीमध्ये व्हावा असे आमचे चव्हाण उपनेते. त्या योग्यतेचा माणूस आहे, मी कोणाला देखील असं बोललो नाही. दुसऱ्या साहेब इतकी जबरदस्त काम करते ती, गावागावात वाडी वाडी जाऊन महिला मनाच्या सभा काय पण घेते ती, विमान चाललंय सगळं. पण योगीची तिकीट कापून करून झालं काय नाही. शशिकांतजी चव्हाण आहेत, आमचे सेवके आहेत, अगदी आपले आमदार आले आहेत. आमचे मुलुंडचे आमदार अशोक पाटील, कोळी समाजाचा एकच आमदार होता. मागच्या वेळेला साहेब यांच्या हातात दिलेलं काय मी दिलं होतं तुमच्या काय दिलं होतं तुमच्या हातात दिलं नाही एबी फॉर्म. फोन आला, एवढे तिकडे मिळाले, तिकडून मिळाले, तळून घेतला येईल की खोटं. अहो तुमच्या एबी फॉर्मचा सौदा झाला की नाही? येस या नो झाला सौदा नक्की. हे वास्तव आहे, हे मातोश्रीचं वास्तव आहे, हे सांगतील अजून पटेल साहेब. आधी आले असतं तर याला तुम्ही सांगितलं असतं माईक तर माईक मध्ये. हे पत्रकार बंधू हे वास्तव आहे. ते आमचे कोळी समाजाचे धडाकेबाज समाजाला न्याय देणारे आमचे अशोक पाटील, आमचे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब. फोन केला की 2 तासामध्ये कामाची मंजुरी मिळते. अनेक जिल्हाधिकारी पाहिले 35 वर्षामध्ये, पण इतकं चांगलं काम करणारे जिल्हाधिकारी मी पहिल्यांदा बघतो. व्यासपीठावर बसलेली सगळी मान्य मंडळी, बंधू भगिनी, माता. आता वयानं म्हातारा झालो, किती चालू झाले? 73, 73, नाबाद 73. खरं तर मी घरी बसायचा निर्णय घेतला होता, पण एकनाथजी आले जामग्याला, त्यांनी सांगितलं रामदेव भाई आता पुन्हा बाहेर पडायला तुम्हाला, घरी नाही बसून देणार तुम्हाला मी. त्यांनी मला कामाला लावली, त्यांनी मला पुन्हा कामाला लावली. आणि म्हणून वय झालं असलं तरी कोकणाच्या विकासाच्या बाबतीमध्ये कुठे थांबणार नाही, कुठे थांबणार नाही. अनेक गोष्टी आहेत. शिंदेसाहेब, मी एक वेळेला ठाण्याला तुमच्या देखील प्रचाराला आलेला आहे, तुम्ही आमदार असताना. एक वेळेला अनेक वेळेला तुम्हाला निवडून देण्यासाठी मी तुमच्या प्रचाराला ठाण्याला आलेलो आहे. पण अभिमानाने एक गोष्ट सांगतोय, महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहेत, पण मी आमदार असताना मला 20 वर्ष या माझ्या खेडच्या जनतेला निवडून दिलं. खेडच्या जनतेने जेवढं प्रेम माझ्यावर केलंय तेवढं महाराष्ट्रामध्ये कुठल्या नेत्याला प्रेम मिळालं नसेल. मला आवर्जून सांगा, खूप मला प्रेम दिलं, खूप मला प्रेम दिलं खेडच्या जनतेने. आता काही अपवाद गोष्टी असतात. मगाशी दादाने सांगितलं त्याला मी करीत नाही,
कोण तो अनिल परब? शिंदे साहेब, आपल्या सभागृहामध्ये नियम आहे, 35 ची नोटीस दिल्याशिवाय कुणावरती आरोप करता येत नाही. सभापतींना आदल्या दिवशी सगळे कागदपत्र दिल्याशिवाय, सभापतींची संमती घेतल्याशिवाय आरोप करता येत नाहीत. म्हणजे कसं हे मॅनेज कसं झालं? एखादा सभागृहामध्ये समोरची व्यक्ती नसेल तर त्याच्यावरती सभागृहात नियमाप्रमाणे बोलता येत नाही. मग कसं? मग हे कसं काय? हे काय मॅनेज झालं एवढं? आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, मी हे प्रकरण सोडणार नाही, कारण आम्ही आमच्या उभ्या आयुष्यामध्ये डाग लावून घेतला नाही. कसं डांगपाव चालवणारी अवकाश आमची नाही. आम्ही लोकांचे संसार उद्ध्वस्त करत नाही, आम्ही लोकांचे संसार उभे करतो, ते आमची अवलाद आहे. चालवायला दिलेल्या एखाद्या माणसाने चूक केली असेल, चूक सुधारून घेतली, त्यामुळे त्याला भाग काढलं, सगळे नागरिकांचं करून टाकले. नीतिमत्ता आमच्याकडे आहे. कसले राजीनामे मागताय? कोणाचे मागताय? हाच काय त्याला म्हणतात, काळा जांभूळ ना, नाही टकल्या, बेडूक आणि जाऊ दे. हाच दापुरीला यायचा, दापुरीला. आणि योगेश दादा आमदार असताना त्याच्या हातात एबी काम न देता आमच्या संजयच्या हातामध्ये तो हसतो आता. हा असतो राष्ट्रवादीमध्ये आमदार, शिवसेनेचा स्थानिक आमदार म्हणून ते आले. हो, असं कुठे जगात होतं का? कुठं बघा, हा बेडूक आला तो आला आणि योगेश दादाचे जेवढे तालुका प्रमुख, जेवढे पदाधिकारी होते, सगळ्यांची हकालपट्टी यांनीच कोण टाकली. म्हणजे पक्षप्रमुख हा झाला, सगळ्यांची हकालपट्टी. आणि संजय कदमांच्या लोकांची नियुक्त्या. असं कुठे जगाच्या पाठीवर असतं का? मला सांगा. हाच उद्धव ठाकरे अख्खा महाराष्ट्राला घेऊन गोळीबार मैदानामध्ये आला होता, अख्ख्या महाराष्ट्राला घेऊन. अफजल खान म्हणून नाही मी, कारण तो असा आहे ना एकदम. कुणाच्या अंगावर येते तुम्ही? कोण समोरची व्यक्ती आहे? जगामधला पहिला नेता असा असेल, आपल्याच एखाद्या तरुण आमदाराला आपणच संपवतोय असा पहिला नेता कोण असेल तर उद्धव ठाकरे. आणि त्याचं हे पिल्लू याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते सापडतंय. पहिल्या दिवसापासून योगेश सभागृहामध्ये गेल्यापासून मंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून हा खोटे नाटे आयोग करून राजीनामा दे. तुझ्या बापाचं काय ठेवलं काय राजीनामध्ये? कसला राजीनामा मागतेस तू? अरे भीमामध्ये काय बसतं काय? तुम्हाला एक गंमत सांगतो. आणखी त्यांनी सभागृहामध्ये सातबाराचा उतार दाखवला योगेश कदमांच्या नावाचा. ह्या सातबाराच्या उतारावरती सगळं गाळ येऊन टाकलेलं आहे. माझी चॅलेंज आहे, आव्हान आहे. जो सातबाराचा उतारा त्यांनी दाखवला योगेश दादाच्या नावानं, तिथं एक टोपली मारून गाळ दाखवला, सांगितली सजा मी भोगी. वाढेला फक्त आरोप करायचे आणि राजीनामा मागायचे. ही कुठली पद्धत आहे? आणि म्हणून शिंदे साहेब, याच्या खोलवरती आपल्याला जायला लागेल. मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठं रचलं जात आहे की काय, हा संशय देखील माझ्या मनामध्ये आहे. मी वगैरे सांगताच खुला बोलणारा माणूस आहे, तर या खोलामध्ये आपण जाऊ, पण आमची संस्कृती नाही. आम्ही आता पण जनसेवा, ईश्वरसेवा या भावनेनंच काम केलेलं आहे. शिंदे साहेब, आपल्याला मला एका गोष्टीचं आणखी सल्यूट दिलं पाहिजे. तुम्ही नाट्यकाला पैसे दिलेत, कोकणातल्या नाट्यकाला सगळ्यांना पैसे दिलेत, पण तुम्ही एक मोठा निर्णय घेतला. संयुक्त महाराष्ट्र वेळेला मुंबई महाराष्ट्राला मिळाली, त्याच्यामध्ये योगदान खेळायचं गृहिणी कामगारांचं होतं. 70 गृहिणी कामगार शहीद झाले. 105 पैकी 105 जे शहीद झाले, त्यातले 70 गृहिणी कामगार होते. शिंदे साहेब, तुम्हाला मी सिलेक्ट करतो, सल्यूट. अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पण तुम्ही आज निर्णय घेतला
की 1 लाख गृहिणी कामगारांना जे घरी बसले आहेत त्यांना मुंबईमध्ये घर देण्याचं काम तुम्ही निर्णय घेतलाय, म्हणून तुम्हाला धन्यवाद. खूप मोठा निर्णय घेतला. ही पांडुरंगाचा टिळा असणारी टोपी तुमच्या डोक्यात अशीच जात नाही, अशीच नाही. त्या डोक्याला ती टोपी सोपते, ते डोकं त्या लायक आहे, लक्षात घ्या आपण. आणि म्हणून खूप मोठं काम तुम्ही केलं. लाडक्या बहिणींचं काय तुम्ही कल्याण करून टाकलं, कल्याण करून टाकलं तुम्ही. आता फक्त एक माझी विनंती आहे, एक मोठं काम तुम्ही आज केलं की तुम्ही मुंबई गोवा हायवेने आलात. खूप चांगलं काम केलं. कुठलाही नेता आला नसता, कुठलाही नेता, फक्त एकदाच नेते येऊ शकतात. तेवढं मुंबई गेल्यानंतर पुस्तकात बघा काय गोगावले तुम्ही. छत्रपतीच्या तळवावी असले बघा कुठं खाली काढायच्या. अहो त्या मानवाला तिथं 3 तास जाता तो, 3 तास मालगावला. अहो आता 15 वर्ष झाली हो. प्रभू रामचंद्राचा वनवास 14 वर्ष संपलं, त्याला मला 15 वर्ष झाली ते आमचा वनवास संपत नाही. तुम्ही गोगावले पुढाकार घ्या. तुम्हाला पालकमंत्री व्हायचं असेल तर कोकणाला धुवा घ्या. मुंबई गोवा हवे व्यवस्थित होत नाही तो पण तुम्ही काय पालकमंत्री होत नाही. काय व्हायचं ते होईल. तुम्ही उतरायला रस्ते होती नाही काय पैसे मिळत नाही कोकणाला. संबंध महाराष्ट्राला पैसे मिळतात. जा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्या हायवेला पैसे मिळतात. कोकण हे शिवसेनेचं आहे म्हणून काय. होय होय, कोकण हे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचाच बालेकिल्ला आहे. भगवा झेंडा त्याचा आहे. आणि सगळं कोकण आज देखील शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे. सगळं कोकण तुमच्या पाठीशी उभा आहे. पण मुंबई गोव्याचं काय प्रश्न असा आहे, इथं आपल्याला लक्ष घालायला लागेल. तेवढं आपण बघा. अरे तुम्ही योग्य दादाला वगैरे घ्या, उद्या सामान्य घ्या, तुम्ही जाऊन बघा त्या राजापूरची काय अवस्था आहे, रस्त्याची रत्नागिरीची काय अवस्था आहे बघा. खूप वाईट अवस्था आहे. अहो 14 वर्ष हे गणपती आले की फक्त ठिकाण लावतात. गणपती विसर्जन झालं, पाऊस झालं की खड्डे पुन्हा पडले तिकडं. ते किती वर्ष सहन करायचा. याचं मला सांगा, मी एकदा येतो बसू रस्त्यावरती, मग ते करून दाखवा काय ते एकदा होऊन जाऊ दे. एक वर्षाची मुदत मागून घेतले तो कोणतं पालकमंत्री बनवायचं का नाही ते शिंदे साहेब बघतील. मग शिंदे साहेब आता बघा, या आमच्या खेडमध्ये नाट्यगृह झालं. दापोली हे पर्यटन स्थळ आहे, त्याला समुद्र किनारा आहे, लाखो लोक येत आहेत आणि दापोलीत नाट्यगृह नाही. योगीदाराने कानात मागे सांगितलं, मी ऐकलं, पण तो भाषणात बोलला नाही. तेवढं एक 15 कोटी दापोलीला देऊन टाका. मी तुम्हाला खरं सांगतो, मी जवळजवळ 7-8 मुख्यमंत्री पाहिले. 25-35 वर्षामध्ये 7-8-9 मुख्यमंत्री पाहिले. पण कागद पुढे ठेवला, मग तो 5 कोटीचा असू दे, 10 कोटीचा असू दे, 15 कोटीचा असू दे, येस करणारा पहिला मुख्यमंत्री बघितला ते कोट्यावधी रुपये दिले. खेडमध्ये आज किती कामं चालू आहेत. तुमच्या वेळेला एकदा बोलवा. माझं म्हणणं आहे अर्धा कार्यक्रम एकाच वेळेला एक बटन दाबून चालू टाकून सगळे उद्घाटन बोला एकदा पुन्हा. तो पण पाऊस कमी होईल, हेलिकॉप्टर येतील जातील लगेच, काय अडचण नाही. तेव्हा दापोलीच्यासाठी आपण एक 15 कोटी होतं ना नातेगाव, कमीत कमी 15 कोटी आणि जास्तीत जास्त 20 कोटी
तेवढं दाखवण्यासाठी आपण तात्काळ द्यावेत. आपण एक चांगलं काम केलंय. मंडणगड सिंदरपार योजना मंजूर केली आपण. जवळजवळ 70 कोटीच्या आसपास आहे. जीएसटी काढून 45 कोटी पण जाते. मला वाटतं दापोलीची 15 कोटी योजना आपण 75 कोटीची मंजूर केली. खेडचं तर कामच चालू झालं. खेड दापोलीचं रस्त्याचं पण काम 200 कोटीचं काम चालू झालं. निधीला कुठं कमी पडलाच नाही. निधीला आपण तुम्ही जे बोललात ते केलं. बोले त्याचा चाले त्याची नवी पावते. या पद्धतीने आपण आता बोलतो काम केलंय. सिंधुदुर्ग योजना आपल्या सरकारने बंद केलेली आहे. माझी आपल्याला विनंती आहे, सिंधुदुर्ग योजना चालू झाली तर माझ्या कोकणातल्या 2000 युवकांना आपण लघु उद्योग देऊ शकतो. 2000 युवकांना लघु उद्योग देऊ शकतो. द्या ना ती 1000 कोटी द्या. सुरुवातीला 1000 कोटी द्या. पण आमच्या कोकणाच्या विकासासाठी आम्ही तुमच्याकडे मागतोय काय? थोडे पैसे आपण सिंधुदुर्गसाठी आपण तातडीनं मंजूर द्यावी. आणि अजून कोयनेचं पाण्याचं अजून काय होत नाही. पैसे भरले. मग तुम्हाला आणखी तुमचा आभार, आणखी तुम्हाला धन्यवाद. तुम्ही पैसे कुठून आणता मला माहित नाही, पण मागितल्यानंतर तुम्ही नाही म्हणत नाही. हे तुमचं वैशिष्ट्य आहे. हे तुमचं वैशिष्ट्य आहे. धन्यवाद. म्हणजे मोठ्या कोकणाचा विषय होता आपला 67 टीएमसी पाण्याचा संदर्भात. आता आपल्या तिन्ही जिल्हे सगळे ओरिदाखाली येणार. सगळे ओरिदाखाली येणार. आणि आपल्या कोकणाचं 2दा पाणी जर आपल्याला मिळालं पीक काढायला आणि फळबागांना तर आर्थिक आपण सक्षम होऊन जाणार. शिंदे साहेब, एक तुम्हाला मी गोष्ट मुद्दाम सांगतो, अतिशय गांभीर्याने बोलतोय. आमच्या कोकणामध्ये कुठल्याही गावात तुम्ही जा, कुठल्याही गावात जा, अचानक 70% घरं बंद आहे. 30% घरं फक्त उडी मिळतील. ती पण म्हातारी माणसं आहे. सगळे भाग गेले. कोण नाही. आणि म्हणून आम्हाला इथं आमच्या कोकणामध्ये उद्योग करण्यासाठी, लघुउद्योग करण्यासाठी आम्हाला ही योजना दिली तुम्ही सिंधुदुर्गचा. तर अतिशय चांगलं होतं. आमची गेलेली मुलं ही पुन्हा नाही. तर आपल्या सगळ्यांना धन्यवाद देईन. आपल्याला शिंदे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे. किती पैसे देतात ते पण आपल्याला ऐकायचं आहे. 100% देतील. तेव्हा आता नाटक किती ठेवलं मला माहित नाही. दादा नाटक किती ठेवले? 3 दिवस नाटक ठेवले. ठीक आहे, कसंच नियोजन बघा. पण एक गोष्ट मी सांगतो आपल्या सगळ्यांना, अनेक आमदार बघितले, पण दुसऱ्या टर्ममध्ये अशा पद्धतीनं काम करणारा महाराष्ट्रातला एकच आमदार आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं काम करायला चांगलं म्हणा ना. अगं ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी. कोयनाचं पण केलंय आणि मांडव्याचं पण केलंय. दोन्ही झालं तर केलं. मांडवा आणि कोयना झालं दोन्ही. तो विचार खाल्ला सांगायला त्याला वाटलं आता भाईचं वेळ आता झालं, भाई म्हातार झाले, भाई विसरतात असं वाटलं. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सगळ्या खेळवासियांना मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांचे आभार मानतो. शिंदे साहेबांना एक शब्द देतो की सबंध कोकण म्हणजे पंचायत समिती असू देत, जिल्हा परिषद असू देत, नगरपालिका असू देत, येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा पुन्हा एकदा या कोकणावरती फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो. इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय भीम. प्रेमही आपुलकीची थापही मिळणार. पण आता मात्र ज्यांच्या